गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात? मस्त मस्त असायला पाहिजे. वीकेंड आलाय, वीकेंड आणि असं मस्त बाहेर जायचं, एन्जॉय करायचं. आणि सुरुवात मात्र एका छान पदार्थाने मी आज करणार आहे. आज आमच्याकडे बनवलेत नीर डोसे. ॲक्च्युली मला माझा बनवून घ्यायचा आहे, सो मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही कसं बनवतो नीर डोसा. आणि त्यानंतर एक खूप छान प्लेसवर मी जाणार आहे माझ्या फ्रेंडबरोबर, सो ती प्लेस पण तुम्हाला मी दाखवणार आहे. चला आपण नीर डोसा कसा बनतो एकदा बघूया आणि ह्या व्हिडिओची सुरुवात करूया. चला, नीर डोसे बनवायला घ्यायचे. तर नीर डोस्यासाठी आम्ही ॲक्च्युली नॉर्मल तवा असतो ना, तो नाही घेत. नॉर्मल पॅन नाही, हा आमचा, ह्याला आम्ही काईल म्हणतो. काईल, ह्या काईलला आम्ही यूज करतो आणि हा बिडाचा बनलेला असतो. ह्याला पहिले चांगलं तापून द्यावं लागतं. सो पहिले गॅस चालू करूया. थोडा मोठा गॅस करून ठेवते मी नेहमी, म्हणजे कसं होतं ते जरा थोडं तापतं व्यवस्थित. थोडं जास्त मोठा नाही, निर्मल सगळीकडनं तापून दे म्हणून. आणि नीर डोस्याचं हे बॅटर आहे, हे बघा किती पातळ बॅटर आहे बघा. हे तांदळाचं असतं. गावाकडे काही जण ह्याच्यामध्ये खोबरं पण घालतात खिसून. आम्ही आत्ता नाही घातलं, आम्ही फक्त मीठ घातलं ह्याच्यात आत्ता सध्या. पण हे असे सगळ्यात हेल्दी नाश्ता ॲक्च्युली, हा सगळ्यात हेल्दी. जरी राईस असेल तरी हा खूप हेल्थला चांगला असतो. सो मोस्टली खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाही आहे, असं डेली बेसिसवर असलं तर चांगलं आहे. आता हा जरा तवा, अरे तापला बऱ्यापैकी. तवा तापलाय, तेल शोधते मी, एकच मिनटं. तुम्ही बघता हे आता तापून झालेलं आहे, तर ह्याच्यावर आता थोडंसं तेल पसरवते. जरा जास्त झालंय तो माझ्या हातनं थोडं, पण असं मस्तपैकी तेल थोडं उलटल्याने व्यवस्थित पसरून घेते. म्हणजे ते एकदा व्यवस्थित ह्याला असं ग्रीस केल्यासारखं ते ह्या तव्याला. चांगलं जरा तेल व्यवस्थित लावलं की मग ते जे बॅटर आपण बनवलंय ना, ते त्याच्यावर असं मस्तपैकी टाकायचं. खूप छान असं बनतं ते. हे आता पसरवलं आपण. आता ह्याच्यामध्ये बॅटर घालूया. बऱ्यापैकी तापलंय. आता हे बघा, हे बॅटर आहे. हे तुम्ही बघताल कसं पातळ बॅटर आहे. आता हे बघा, आता इथं आपण थोडं गॅस अजून थोडा वेळ मोठा करू, तापून घेऊ. हां, आता हे एवढं बॅटर घेतलं असं आणि मला एका हाताने कॅमेरा पकडून हे करावं लागतं, त्यामुळे थोडंसं नीट दाखवता येत नाहीये. हे आता, अरे कुठे गेलं? चला आता हे शिजवून घेऊ. स्वतः नीर डोसा करायला ठेवलाय आपण. अरे यार, कापड थोडंसं माझ्याकडनं सांडलं. मला ना एका हातात ते कॅमेरा पकडून एक हाताने करायला जमलं नाही, पण आता व्यवस्थित करेल. इथं ठेवलं ना, करेल. सो आज मी हा असा पिंक ड्रेस घातलाय आणि जीन्स घातली आहे. अजून आवरलं नाहीये मी, थोड्या वेळाने आवरेल आणि मग जायचं एका खूप छान गोष्टीसाठी. मी खूप दिवसापासून असं ट्राय करत होते की मला जायला भेटते की नाही. तो आता मी जाणार आहे एकाकडे माझ्या फ्रेंड बरोबर. आफ्टर हेल्दी नाश्ता. हेल्दी नाश्ता घरी करून बाहेर जंक फूडच खायचे, ती गोष्ट वेगळी आहे. नाही झालं. सो
आज खूप मजा, सगळ्यांचे विकेंड, सगळ्यांचे विकेंड प्लॅन्स. डेफिनेटली विकेंडला बाहेर जावा, घरात बसून राहू नका. कारण विकेंड हा असा दिवस असतो ना, तो फक्त आपला असतो, तो जगायचा असतो पूर्णपणे. सो तो जगा, बाहेर पडा. आणि ऑब्व्हियसली मोदींनी सांगितलंय आपल्याला की जास्त पेट्रोल वाया घालवू नका वगैरे म्हणून. सो तेही लक्षात ठेवा. पण टाइम स्पेंड करा फॅमिली बरोबर. जर मिळतोय तुम्हाला हा विकेंड तर तो टाइम स्पेंड करा. कारण की पाचच्या पाचही दिवस आपण कंटिन्यू काम करत असतो, ऑफिसमधले ते चेहरे बघत असतो, ऑफिसमध्ये असतो, दिवस रात्र एका वॉर सिच्युएशनमध्ये असतो आपण. घरी आल्यानंतर सुद्धा आपल्याला तेवढा एकमेकांसाठी टाइम भेटत नाही. त्यामुळे तुम्ही जितकं जमेल तितकं घरी जेव्हा तुम्ही विकेंडमध्ये असाल तेव्हा टाइम स्पेंड करा आणि एन्जॉय करा लाईफ. कारण की एक तर एक लाईफ आहे, ही काय परत भेटणार किंवा काय त्याची काही आपल्याकडे आपण साईन करून आलो नाही किंवा वॉरंटी घेऊन काय आलेलो नाही आहोत. त्यामुळं जस्ट एन्जॉय. चला बघूया. झालं असेल नियर टू बी झालंय. नाही मग थोडंसं बिघडलेलं दिसतंय. हो, कारण की मला एका हातात पकडावं लागलं ना मगाशी. आणि ह्याचं कसं आहे माहिती आहे का, ह्याला थोडासा जोर पण द्यावा लागतो काढताना. असं साईडने पहिले हे करत घ्यायचं, हळूहळू साईडने करता करता. पूर्ण नाही झालं ते. जो वास असतो ना कायलीवर पानपोळे केलेला, तो खूप छान असतो. म्हणजे तो असं अरोमा असतो एक प्रकारचा वेगळाच. त्यांनी जास्त भूक लागते. आणि चला बघूया आता. हे आता झाकून घेऊया. आता हे झाकून थोडा वेळ ठेवायचं आणि मग काढायचं. सो आपला नीर डोसा झालाय. हे बघा कसला मस्त झालाय. थोडासा माझा झाला कारण की साईडने माझा थोडासा असा जाड झाला, कारण की हातात मोबाईल वगैरे होता त्यामुळं. पण बघा ना किती मस्त झालाय. आता हा काढते मी. तर काढायला काही नाही घेतलं मी डायरेक्टली करायलाच घेतलं. हा नीर डोसा. चटणी नेहमी करतो आम्ही नीर डोसासाठी, पण आज नाही केली चटणी. कारण की लसूणची चटणी जी आहे ना ती केली आहे, जी मला आवडत नाही ऍक्च्युली नीर डोसा बरोबर. मला खोबऱ्याची चटणीच आवडते. आणि एवढ्यासाठी खोबरं कसं काय करणं, नको ना, आहे ना चटणी. टिपिकल मदर वर्ड. ओ पप्पा बोलायला लागले. परत थोडंसं तेल घालून ग्रीस करूया ह्या आमच्या कायलीला. हे जे काईल आहे ना, ह्याच्यावर ना प्रॉन्स पण खूप छान होतात. म्हणजे काय करायचं, प्रॉन्सला छान असा मसाला लावायचा, कायलीवर असं छान तेल लावायचं. आणि ह्याला तेल कमी लागतं ह्या कायलीसाठी ऍक्च्युली. तुम्हाला असं वाटतं ते खूप लागलंय, पण नाही, खूप कमी तेल लागतं. त्यामुळं एकदम मस्त असं तयार होतं. ॲल्युमिनियमचं आणि ते जर्मन्सच्या गोष्टी यूज करण्यापेक्षा कधी कधी परवडतं हे. नाही यूज करायला पाहिजे, पण आता काय झालंय ते असं पार्ट झालंय आणि त्याचा सोल्युशनच आपण करून घेत नाही असं झालेलं आहे आपलं. याकडनं पडलं यार. आता हे असं प्रत्येक वेळेस मिक्स करून घ्यावं लागतं. कारण की काय होतं, पाणीवर येतं आणि जो हा गाळ असा असतो ना त्याच्यातला थोडासा जाडसर असा. जर तुम्ही कॉर्नस्टार्चचं कसं होतं पाण्यात घातल्यानंतर, तसं थोडंसं होतं ह्याचं जरा. पण आता नाही होणार असं प्रत्येक वेळेस. त्यामुळं फिरवावं लागतं. ऑइल घातलंय, आता मी थोडंसं जपून घालते व्यवस्थित. थोडं थोडं करून घालते म्हणजे माझ्याकडनं व्यवस्थित. थोडंसं हा हे झालं. आता ह्याच्यावर परत झाकून ठेवूया थोड्या वेळसाठी. वा, पण इकडं थोडंसं मेस झालंय आता. इकडं सगळं मेस होऊन बसलं यार पूर्ण. एक तिथं पुसायला पण काही नाही ठेवलं मी. शी झालंय. आज हेअर वॉश केलता, सो त्यामुळे असं मोकळी सोडून ठेवलंय. अजून जाताना पण ठेवायचेच मोकळी, पण आता हेअर वॉशमुळे थोडंसं मोकळं सोडलं तर ते अजून जास्त गरमी गरमी लागते मला.
तर नीर डोसाचा जो बॅटर आहे ना, काय करायचं, आदल्या दिवशी तांदूळ भिजत घालायचे, भिजत ठेवून ओव्हरनाईट भिजल्यानंतर सकाळी त्याचं मिक्सरमधनं पेस्ट बनवून घ्यायची, चांगली पातळ. पातळ म्हणजे एवढी पातळ की मग नीर डोसाचं बॅटर तयार होतं. आणि तुम्ही नॉर्मली जसा डोसा पसरवतात तसाच करू शकतात, फक्त थोडंसं ह्याचा जो टेक्स्चर आहे तो खूप जास्त वॉटरी आहे ना, त्यामुळे ते थोडंसं असं पसरवून घ्यावं लागतं. आणि साईडनी जास्त जाड ठेवायचा नाही नीर डोसा करताना, मध्ये ठीक आहे, पण साईडनी जितकं पातळ लेअर असेल ना तितकंच भारी वाटतं. माझा हा नीर डोसा तर एकदम मस्त झालाय. नीर डोसा कॉम्बिनेशन विथ प्रॉन्स, नीर डोसा कॉम्बिनेशन विथ आणि स्पायसी डिश खूप भारी वाटतं. म्हणजे चटणी बाबा ठीक आहे, पण असं फिश करी घेतली किंवा प्रॉन्स, सुका प्रॉन्स किंवा आपण करतो जे फ्राय प्रॉन्स करतो त्याच्या टेस्टला खूप छान लागतं. कॉम्बिनेशन खूप छान आहे ते. अल्लाह. आज शनिवार आहे ना, त्यामुळे नाही करता येणार आम्हाला. आमच्याकडे एकादशी, चतुर्थी, शनिवार खूप असं पाळलं जातं, जे कॉमन आहे प्रत्येकाच्या घरी. आय डोंट नो प्रत्येकाच्या घरी आहे म्हणजे आहे की नाही माहित नाही, पण मोस्ट ऑफ द माझ्या बघण्यातल्या बऱ्याच जणांकडे ही गोष्ट कॉमन आहे. सो आज नाही, उद्या डेफिनेटली. वा, हे झालंय. आता हे थोडंसं बाजूनी असं थोडंसं ह्याला कट मारला काही, नाही झालं वाटतं. भांड्यांचा आवाज होणार नाही असं किचन कुठलंय. चला तर हे काढून घेऊ आपण. झालंय असेल, बऱ्यापैकी झालेलंच आहे. तर हे अरे यार, नीर डोसा तयार आहे. एक तर मला जायची घाई, आवरायची घाई, आणि त्या नीर डोसाचं थोडं ताकद जास्त लागते. व्हेरी गुड. हे असं काढायचं, असं कडक पण झालं तर एकदम टेस्टी लागतं हे. सी, नीर डोसा तयार. मस्त ना. आपले झालेत, अजून 2-4 करायचे, ते करून मग तुम्हाला भेटते. तो आता माझ्या आवडून झालेलं आहे. मला असं वाटतं लिपस्टिक चेंज करावी, कारण की ऑलरेडी पिंक घातलंय, त्यावर पण लिपस्टिक पिंकच लावली, त्यामुळं चांगलं नाही दिसणार. तर आता आवडले मी मस्तपैकी असं. आणि आता आपण जाणार आहे खूप छान गाडी, मला खूप दिवसापासून तिथं जायची इच्छा होती. सो मी आणि माझी फ्रेंड तिकडे जाणार आहे. त्याचे तुम्हाला थोड्याच वेळा मी पुढे जाणार ऍक्च्युली. सो लेट्स गो. आवडून बऱ्यापैकी झालेलं आहे, तर आता निघूया त्या जागेकडे. चल. सो नाश्ता झाला, सगळं झालं, आणि घरनं मी डायरेक्ट इकडं आता तुमच्याकडे व्हिडिओ काढते. तर मी आली आता गो कार्टिंगला. मिलर्स म्हणून जे आहे पुणा स्टेशनच्या तिथं जवळ, त्याच्या बॅकला बरोबर थोडं आत गेल्यानंतर इकडं तुम्हाला आलं की इथं गो कार्टिंगला येतं. सो हे सरप्राईज होतं. मी खूप दिवसापासून गो कार्टिंगला जायचं होतं मला. मी डोकं खाल्लं होतं माझ्या मैत्रिणीचं. माझी मैत्रीण आली बरोबर, हॅलो, आणि तिचं एवढं डोकं खाल्लं होतं गो कार्टिंगसाठी. तिला कंटिन्यू रील्स पाठवलेत मी गो कार्टिंगचे, अगं जायचंय आपल्याला, जायचंय. आणि शेवटी आज आमचा मुहूर्त लागला आहे, आणि वातावरण असलं मस्त ढगाळ झालं ना, इतकं भारी वाटतंय. शिट यार, माझी गाडी नीट नाही करून ठेवली मी, त्या आम्ही आता फिरायला गेलो असतो बाहेर. पण गो कार्टिंग पाहिले, तो आता पण चाललो गो कार्टिंग. चलो, फायनली आम्ही गो कार्टिंगच्या इथं आलोय. जस्ट तुम्हाला लुक दाखवते, एकच मिनिट. जस्ट सी द फॉर्म लुक, अख्खा लुक बघा गो कार्टिंगचा. आता गो कार्टिंगसाठी मी उतरणार इकडं. 25 मिनिट्सचा इथं आता वेटिंग आहे आम्हाला. बघू आता वेटिंग झाल्यानंतर एंटर करणार आहे. चलो. सेफ्टीसाठी सगळं घालावं लागतंय. सेफ्टी म्हणून हे आम्हाला दिलं आहे. आता अजून हेल्मेट घालायचं. पहिले हेअर वगैरे सगळं वरती सगळं टाय करून ठेवावं लागतं, सुटायला नाही पाहिजे. सो हे आता घाललंय. खूप वेळ आहे, पण
खूप एक्साइटेड आहे, खूप एक्साइटेड आहे. गोकार्टिंगसाठी भयंकर एक्साइटेड आहे. रेडी फॉर गोकार्टिंग. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. कसं वाटतंय? व्हॉट्स एक्सपिरियन्स? बाहर आ जाओ, बाहर आ जाओ, बाहर. एक्सपीरियंस कैसा था? One experience, but I'm very bad driver. No, what after this? I'm very bad driver. नो नो नो, फर्स्ट टाइम था ना तो. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स खूप क्लास एक्सपिरियन्स होता माझा. मी कधीच गो कार्टिंग केलं नव्हतं, कधीच गो कार्टिंग केलं नव्हतं आणि मी फर्स्ट टाइम आल्याने खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. खरंच सुंदर. मस्त वाटलं ना? ड्राईव्ह करताना मजा आली. मला लिटरली ते पेलवत नव्हतं. ते ड्राईव्हचं स्टेरिंग आहे ते माझं होत नव्हतं माहिती का हँडल. मी इतकी स्लो ड्राईव्ह केली ना, लिटरली खूप स्लो ड्राईव्ह केली आहे. माझं खूप घाणेरडा पर्सेंटेज आला आहे. डायरेक्टली 13 रँक, नॉर्मल पण नाही, 14th रँक. एन्जॉय. नाही, सगळ्यांनी या, टाइम स्पेंड करायला खूप छान जागा आहे ना. चला. सो आता आम्ही गो कार्टिंग करून तिथनं बाहेर पडलो द मिल्समधनं. आणि आता आम्ही विचार केला की आता लंचला जाणार कुठे. सो आम्ही 2 BHK डायनरला आलो. एकदम कोझी वाईब, स्मूथ म्युझिक, खूप भारी वातावरण आहे. बाहेर असं एकदम वातावरण एकदम ढगाळ झालं आहे. माझा चेहरा पूर्ण मेकअप उतरलेला आहे, कारण गो कार्टिंगच्या वेळेस जे हेल्मेट आणि हे घातलं आणि त्यात उन्हामध्ये पूर्ण फिरलं, इतका स्ट्रेस आला मला तो चालवताना. तर ते स्ट्रेस पूर्ण रिलीफ करण्यासाठी आम्ही 2 डायनरला आलो आहे माझ्या फ्रेंड बरोबर. आहे बघा, आता आम्ही विचार करतोय की काय घ्यावं. ऑब्व्हियसली ड्रिंक नाही करत आम्ही, तो आम्ही खाण्यापिण्यावरच लक्ष आहे आमचं. सो लेट्स सी काय घ्यायचं काय नाही, इथलं स्पेशालिटी काय त्याच्यानुसार आम्ही ऑर्डर करणार आहे. तसं 2 BHK मी दुसरीकडेचं पण बघितलं होतं, पण हे मला मी पहिल्यांदा आली तर द मिल्स, जो जहांगीर हॉस्पिटलच्या अपोजिटचं जे मिलर्सच्या तिकडचं आहे, तिथं आलो आम्ही आणि इथं मी पहिल्यांदा आली आहे. सो ट्राय करायला काय हरकत नाही. चिल्ड वॉटर बरोबर एक छोटीशी ऑर्डर देऊ आणि बघू काय होतंय. ओके, चलो आता पहिलं ऑर्डर देऊया. मध्ये आलोय. तू काय ऑर्डर करणार बघ बरं, ऑर्डर मध्ये काय तुला वाटतं स्पेशल. माझ्या पुढे असे बरेचसे आहेत मेन्यू, जसे की मिक्सिंग मेन्यू, तिच्याकडे फूड मेन्यू. मिक्सिंग मेन्यूचा आम्हाला काही उपयोग नाही आहे, आम्ही ड्रिंक नाही करत त्यामुळं, पण फूड मेन्यू तर डेफिनेटली आहे. पण तरी मला ना एक सवय आहे कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये गेले की चेकआउट करायची की त्यांच्याकडे काय काय असं एक्स्ट्रॉर्डिनरी आहे ज्यामुळे त्यांच्या इथे एवढी गर्दी असते, एवढं स्पेशालिटी असते. सो आम्ही इथं बघतोय की नक्की काय काय इथं काहीतरी डिफरंट. मला ॲक्च्युली एवढं अल्कोहोलचं कळत नाही, त्यामुळे मी त्याच्याबद्दल तर तुम्हाला काही सांगू शकत नाही आहे. पण हा फूडबद्दल डेफिनेटली सांगेल की कसं इथलं फूड आहे काय आहे. सो लेट्स सी, ऑर्डर करायची आहे. आम्ही खूप कन्फ्यूज होत. लेट्स इंडियन, तसं तर इंडियन डेफिनेटली आपण रोजच खातो, काहीतरी वेगळं ट्राय करायचं आहे. तर पहिले स्टार्टर फूड. हां, जॅपनीज फूड ट्राय म्हणून आपण सगळ्यात पहिले ॲपेटायझरमध्ये बघूया, स्टार्टर्समध्ये वगैरे पहिले काहीतरी मागवूया. ऑब्व्हियसली स्टार्टर्समध्ये
ओके, नावं खूप वेगळी आहेत, मला घेता येत नाहीये. ओके, ट्राय करते. त्याच्यामुळे तुला तुझ्याकडे दिलंय, तू काय ऑर्डर करायचं ते ऑर्डर कर. हा, बघू ना आपण. इथं खूप खूप व्हरायटी आहेत. हो, सुशीज पण आहेत. माझे फेवरेट आहेत. सुशी मध्ये माझे फेवरेट आहेत तू त्या ऑब्विसली. दिवशी ऑफिसमध्ये ऑर्डर केलते ना. हा, ते तर सुशी ऑर्डर करायची, मला आवडले होते सुशी. ओके, इथं व्हरायटी व्हेजमध्ये जरा कमी आहे, नॉनव्हेजची जास्त आहे. मी व्हेजिटेरियन आहे. मी फिश फक्त खाते, सो आमचं थोडंसं वेगळं पडतं. पण आज शनिवार आहे ना, मी तुम्हाला सांगितलं ना सकाळी की माझ्या घरामध्ये कसं येते, एकादशी, चतुर्थी, शनिवार हे सगळं पाळलं जातं. सो मला नाही आज खाता येणार. पण मला असं वाटतं की आपण आवाकाडो निगिरी मागवूया. आवाकाडो निगिरी आणि ऑब्विसली नाचोज. ओके, व्हॉट नाचो. सो ऑर्डर नियर बाय आलेली आहे. तर जी स्मूदी मागवली होती आम्ही, ती स्मूदी आहे. ह्याची आता टेस्ट करून बघू. आम्ही एकदम ठीक असं आलेलं आहे. आम्ही जे रेड फ्लॉवर पंच मागवलं होतं, तर ज्याच्यामध्ये हिबॅकस आणि सम बीटरूट वगैरे सगळं होतं. बीटरूट वगैरे ते इतकं गोजस दिसतंय. इट्स लुक लाईक दिस. कोणी म्हणणार नाही ह्याच्यामध्ये हिबॅकस आहे, बीटरूट आहे, म्हणजे सी ना. आणि हे बघा, गार्निशिंग विथ अरे वा, आणि ह्याच्यामध्ये ऍपल पण आहे. सॉरी, ऍपल पण ह्याच्यामध्ये. सो बीटरूटने आणि यांनी सगळ्यांनी गार्निश केलेले आहे. आणि कसलं भारी दिसतं, वाटणारच नाही कोणाला की हे ड्रिंक एवढं हेल्दी ड्रिंक आहे. सिरियसली, म्हणजे कलर एवढा ब्राईट कलर. मला असा ब्राईट कलरचे ड्रिंक्स खूप आवडतात आणि त्यातलं हे एक ड्रिंक आहे. खूप भारी वाटतंय, सिरियसली खूप भारी. आणि हे ड्रिंक झाल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते आम्ही जी सुशी मागवली ती. ओके, हे बघा, जस्ट थोडंसं साईडला ठेवते मी सगळं, म्हणजे तुम्हाला सुशी व्यवस्थित दिसेल. हिअर इज द, हे बघा, आवाकाडो निगिरी. इतकं फ्रेश, फॅन्टॅस्टिक आहे. आणि आवाकाडोची क्वांटिटी बघा, प्रत्येक सुशी जो सुशी बाईट आहे प्रत्येक, त्याच्यावरची आवाकाडोची क्वांटिटी खूप जास्त आहे. आणि एक ऑथेंटिक गोष्टी असतात ना, म्हणजे आपल्याला खूप कमी भेटतात बऱ्याच जागी. म्हणजे जे जॅपनीज फूडची जी टेस्ट आहे ना, ते खूप कमी जागी एवढ्या ऑथेंटिक गोष्टीची मिळते. तर त्यातलं एक आहे. आणि एवढं आवाकाडो. सो आता आम्ही टेस्ट करणार आहे. पहिले ऑब्व्हियसली मी स्मूदीच्या आधी हे जे डिटॉक्स ड्रिंक आहे, डिटॉक्स नाही सॉरी, इट्स अ रेड फ्लॉवर पंच. त्यामध्ये हे बॅकस, बीटरूट आणि ॲपल आहे. सो ह्याचे टेस्ट करून बघते. तसं तर मी ABC ज्यूस, इट्स लाईक अ ABC ज्यूस, बट नाव फक्त वेगळं. फक्त यामध्ये फ्लावर आहे. मला एक मिनटं. बीटरूट हिट करतंय टेस्टमध्ये. हिबॅकस तर थोडा टेस्ट येतोय. आणि ऑब्व्हियसली फ्रेश, खूप फ्रेश वाटतं, लिटरली खूप फ्रेश वाटतं. आणि हे सिरियसली ABC ज्यूस, ABC म्हणजे ॲपल, बीटरूट, कॅरेट ज्यूस कसं असतं, सेम तसंच आहे हे. आणि टेस्ट लाईक सेम, पण रिफ्रेशिंग आहे, भयंकर रिफ्रेशिंग. आणि इतकं छान बनवलं यांनी, म्हणजे पहिल्या घोटातच कळलं मला. नॉर्मली जर कोणाला बीट आवडत नसेल ना, त्यांनी डेफिनेटली अशी ड्रिंक्स ट्राय करा, कारण त्याने तुम्हाला बीट आवडायला लागेल. आणि ह्यांचं ड्रिंक इतकं छान झालंय. मोस्टली जेव्हा आपण घरी ABC ड्रिंक करतो त्यामध्ये थोडंसं असं पल्प असा राहतो. ह्यात बिलकुल पल्प नाही, प्रॉपर ज्यूस आहे. आणि ऑब्व्हियसली हे फ्रुट्स पण लावले त्यामुळे अजून खूप छान दिसतंय. गॉड, मस्त टेस्ट येते. आता नेक्स्ट आपण थोडंसं स्मूदी ट्राय करू. टोटली मिक्सअप, सिट्रस, फुल सिट्रस, मस्त. आणि ह्यांनी याच्यावर
मी ऑब्झर्व नाही केलं ह्यांनी याच्यावर सॅफ्रन आणि इफ आय एम नॉट रॉंग व्हॉट इज दिस ओ बदाम आहे ते बदाम त्यावर खिसून टाकलेत आणि सॅफ्रन सॅफ्रन पण आहे गुड टेस्ट तसं तर दोन्ही मी इथलं प्रिफर करेल हे रेड फ्लॉवर पंच ते एक मिनिट त्याचं नाव विसरलं मी या सिट्रस हार्ट इज टोटली सिट्रस हार्ट फुल सी विटॅमिननी भरलेलं आहे आणि हे ABC सिरियसली मी सांगू नाही शकत कसलं टेस्ट एक नंबर आहे लेट्स ट्राय सुशी ऑब्विसली मी सुशी हाताने ट्राय करणार आहे सो ही सुशी आहे तुम्ही बघू शकता थोडंसं ॲक्च्युली लेट्स से हां हा जिंजर असतो एक वेगळ्या प्रकारचा तुम्ही बघू शकता हा एक वेगळ्या प्रकारचा जिंजर असतो तो जिंजर थोडासा सोया घेते मी कारण त्याचं खायची एक पद्धत असते थोडीशी सोया आणि त्या थोड्याशा सोयामध्ये ना जे वसाबी असतं ते वसाबी थोड्याशा प्रमाणात एकदम खूप थोड्या प्रमाणात कारण की ते इतकं हार्ड असतं ना टेस्टला तर मग ते जितकं तुम्ही कमी प्रमाणात एकदम हे बघा मी एवढंच घेतलं आहे कारण की मला माहिती आहे मी एकदा कारनामा केलं आहे वसाबी बरोबर सो तो वसाबी असा मिक्स केला सोया सॉसमध्ये थोडासा घेतला त्याच्यामध्ये ओके आणि हा जो सुशी आहे तो त्यामध्ये डीप केला आणि त्या डीप सुशी बरोबर हे जिंजर घेतलं ऑब्व्हियसली आणि अख्खाच्या अख्खा सुशी एक साथ खायचा आहे ओके वसाबी सोया सॉस आवाकाडो सुशी राईस आणि त्याच्यात जे फिलिंग वगैरे असेल ते सगळं टेस्ट सुपर सगळं असं रिफ्रेशमेंट वाटतंय हिअर आमचं रिझोटो पण आलेलं आहे सेम आता आम्ही ते पण ट्राय करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे लेट्स आता रिझोटो ट्राय करायचा आहे मी एक स्पून घेते आणि डायरेक्ट प्लेटमधनं उठवून घेते ओके ह्याच्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत असं म्हणतात इटालियन फूड हे अल्दंटे असावं अल्दंटे म्हणजे थोडंसं कच्चं असतं म्हणजे थोडं हार्ड असतं टेस्ट मला कच्चं पक्क म्हणतो आपण तसं तसं बाईट ऑफ रिझोटो मी आधी पण ट्राय करायला रिझोटो इफ मला ह्या 4 गोष्टी रँक करायचं असेल सुशी ऑब्विसली माझी फेवरेट आहे सुशी फर्स्ट रँक मला सुशी खूप आवडली देन आफ्टर रेड फ्लॉवर पंच रिझोटो आणि मग 4th प्लेस मी देईल ऑब्विसली ह्याला सिट्रस हार्टला सिट्रस हार्ट इज लाईक मिक्सिंग ऑफ पायनॅपल अँड ऑरेंज त्याचे ज्यूसचं मिक्सिंग आहे त्याच्यामध्ये त्यामुळे ते नॉर्मल ज्यूस सारखं वाटलं पण जो युनिक काय असेल तर ऑब्विसली सुशी जो युनिक काय असेल तर सुशी ऑब्विसली आणि मला ते रेड फ्लॉवर पंच आवडलं आणि रिझोटो ऑब्विसली खूप टेस्टला चांगला म्हणजे पहिला बाईट मी घेतला तेव्हा मला सगळं टेस्ट जाणवलं त्यामध्ये सगळ्या त्यामध्ये जे काही त्यांनी मसाले यूज केलेत किंवा काही जसं पण बनवलं यम्मी होतं सुपर आणि इवन त्यांनी जे सर्व केलेलं आहे ते सर्व पण खूप व्यवस्थित केलेलं आहे जो एक लंचला कधीतरी अशा ठिकाणी येणं काहीही वाईट नाही आहे म्हणजे खूप छान आहे रेकमेंडेड आहे
2 BHK ला तुम्ही डेफिनेटली या. हे जहांगीर हॉस्पिटल जे आहे आपल्या पुणे स्टेशनचं तिकडचं आहे. खूप सही आहे. इथं भरपूर करण्यासारखं आहे. गो कार्टिंग नंतर तिथं गो कार्टिंग आहे, बॉलिंग आहे, भरपूर अजून गेम झोन्स आहे तिथं. तुम्ही तिथनं थकून इकडं आले की तुमचा असं एकदम थकवा नाहीसा होईल. आणि जर थकवा नाहीसा करायचा असेल तर प्लीज ऑर्डर दिस. खरंच ऑर्डर करा इथं आल्यानंतर. रेड फ्लॉवर पंच विसरू नका. खरंच यम, खरंच यम आहे. ही टेस्ट खूप छान आहे. आणि पहिली गोष्ट कोण म्हणणार नाही एवढं हेल्दी ड्रिंक आहे. हेल्दी बीटरूट ऍपल हिबेकस हे घरी पण करू शकतो आपण, मला माहिती आहे. बट त्यांनी कोल्ड प्रेस नाही केलेलं आहे आणि ते पल्प नाही येते. मला ते पल्प आलं की असं एकदम थोडंसं वेअर्ड फिलिंग होतं जे घरी करतो तेव्हा पण. आणि खूप मुश्किलने पिते मी. पण इथं पल्पच लागत नाहीये मला. फुल ज्यूस म्हणजे प्रॉपर त्याचं असं पण म्हणतो ना एकूण एक बूंद निचोडून काढलंय त्याला असं. खूप भारी टेस्ट आहे. बाकी आपण इथनं बाहेर पडल्यानंतर बोलूया. मला थोडं फोकस करायचं आहे खाणं. मला खूप भूक लागली आहे. तर कारण की गो कार्टिंगच्या वेळेस माझी हालत खूप खराब झाली होती स्टेअरिंग फिरवताना. पण मला त्याची आपोआप भूक लागलेली. तो आता रेझॉर्ट वगैरे सगळं खाऊन मग तुम्हाला बाकीचं सगळं प्राइसिंग वगैरेचं सगळं सांगते बाहेर पडल्यानंतर इथनं. आधी माझ्या मैत्रिणीचा रँकिंग विचारते नंतर ना की तिला काय रँकिंग आहे. बेस्ट आहे. पण तिने अजून ऍक्च्युली ज्यूस नाही ट्राय केलेले दोन्ही जे आपण मागवलं, एक स्मूदी आणि रेड फ्लॉवर पंच. तर ती ते पण ट्राय करणे मला सांगा की तिला नक्की 4 गोष्टी जेव्हा आपण ऑर्डर केल्या ते काय आवडलं. पण बाहेर गेल्यानंतर आता आम्ही सगळं खाऊन घेणार आहोत. ओके चलो बाय. आपण भेटूया बाहेर. सो आमचं फायनली झालंय लंच. खूप छान होतं, मस्त होतं. मी जसं सांगितलं तिकडं खूप असं युनिक असं ड्रिंक होतं जे रेड फ्लॉवर पंच होतं. ते खूप भारी होतं. ते ज्यांना ABC ज्यूस वगैरे प्यायची सवय असेल त्यांना डेफिनेटली ते टेस्टला ॲक्वायर आहे. अदरवाईज बाकीच्यांचं माहीत नाही मला त्यांना आवडेल की नाही. पण मला ते आवडलं. सिट्रस हार्ट मला ओव्हरपॉवरिंग होतं माझ्यासाठी खूप जास्त. ते कारण की खूप पायनॅपल आणि ऑरेंज कमी पायनॅपल जास्त होता आणि थोडं वेगळं वाटलं मला. आणि त्यात योगर्ट पण होतं त्यामुळं एवढं नाही. पण टेस्टला चांगलं होतं, असं नाही की वाईट होतं, पण छान होतं. आणि त्यानंतर आम्ही रेझॉर्टवर ट्राय केला सुशी ऑलवेज फर्स्ट. माझ्यासाठी सुशी नेहमी फर्स्ट नंबरवर असणार आहे. खूप छान होतं आणि रेझॉर्ट पण खूप चांगला होता. आमचा आजचा दिवस खूप छान गेला. मस्त गो कार्टिंग करायचं होतं ते झालं फायनली. खूप इच्छा होती गो कार्टिंग, ते झालं. 2 BHKला येऊन आम्ही लंच केला मस्तपैकी. छान टाइम स्पेंड केला. खूप काही बोललो व्यवस्थित छान. आणि आता आम्ही चाललो घरी. सो आजचा व्हिडिओ मी इकडेच संपवेल. तुम्ही लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. प्लीज फॉलो करा. तुमचे फॉलोअर जसे मला तुम्ही फॉलो करताल, तुम्ही लाईक्स करताल, अजून मला मोटिवेशन मिळेल छान छान व्हिडिओ करण्यासाठी. मला असंच मोटिवेट करा लाईक आणि शेअर सबस्क्राईब करून. आणि अजून तुमच्या आप्तजनांना पण सांगा की माझं चॅनल सबस्क्राईब करायला. अजून खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज मी घेऊन येणार आहे. तुमच्याकडे काही टॉपिक असतील तर ते टॉपिक मला शेअर करा ज्याच्यावर मी व्हिडिओ बनवावं असं तुम्हाला वाटतं. मी डेफिनेटली त्याच्यावर व्हिडिओ बनवेल. आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. बाय.